शुद्धतेचा आनंद, आरोग्याचा शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने, आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. पलूस तालुक्यात महाराजस्व अभियानाचा श्री गणेशा 7 मार्च पासून विशेष शिबिराचा धडाका. सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न जागेवरच निकाली काढण्यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने पलूस तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 2026 अंतर्गत विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत मार्च ते मे या 3 महिन्याच्या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळ मुख्यालयांच्या ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दीप्ती रिठे यांनी दिली आहेत. या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील प्रमुख 4 मंडळांमध्ये शिबिराचे नियोजन करण्यात आलं असून त्यानुसार 7 मार्च रोजी अंकलखोप येथे पहिले शिबिर पार पडणार आहे. त्यानंतर 14 मार्च रोजी कुंडल, 17 एप्रिल रोजी भिलवडी आणि 15 मे रोजी पलूस येथे ही विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या सर्व ठिकाणी महसूल, पुरवठा, निवडणूक विभाग तसेच संजय गांधी निराधार योजना विभागामार्फत विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांच्या प्रलंबित फेरफार प्रकरणांचे निकालीकरण, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत तात्काळ सेवा, आकृषक तरतुदींविषयी मार्गदर्शन, भूसंपादन व आकृषक परवानगी प्रकरणातील कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. तसेच जमीन मोजणी, ॲग्रिस्टॅक, PM किसान योजना आणि तक्रार निवारण या संदर्भातील प्रश्नांवर थेट मार्गदर्शन केलं जाईल. याशिवाय ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत विविध सुधारणा, भोगवटदार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे, जिवंत सातबारा अंतर्गत अभिलेख दुरुस्ती आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. विशेषतः तुकडेबंदी कायद्याबाबत 3 नोव्हेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार सातबारा अद्ययावत करणे आणि विविध शासकीय दाखल्यांचे वाटप यासारख्या सेवा देखील नागरिकांना एकाच छताखाली मिळणार आहेत. या अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. तरी संबंधित मंडळातील सर्व नागरिकांनी नियोजित दिवशी उपस्थित राहून या महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार दीप्ती रिठे यांनी केलं आहे.